तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा जो पेच निर्माण झालेला होता तो आता जवळपास सुटलेला आहे, कारण अभिनेता विजय यांची तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी आता नियुक्ती होणार हे निश्चित आहे। कारण डावे पक्ष आणि व्हीसीके या सर्वांनी टीव्हीकेला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। जी माहिती मिळते त्यानुसार विदुथलाई चिरुथैगल कची म्हणजेच व्हीसीके या पक्षाने सुद्धा विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायला संमती दिलेली आहे आणि त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला 118 आमदारांच्या बहुमताचा आकडा आता टीव्हीकेने गाठलेला आहे। त्यामुळे काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीसीके या पक्षांसोबत टीव्हीके आता तामिळनाडूचं सरकार स्थापन करणार हे निश्चित झालंय आणि विजय हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे सुद्धा निश्चित आहे। तर तिकडे पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 2 वेळेला निवडणुकीत पराभूत करणारे भाजपचे बलाढ्य नेते सुवेंदू अधिकारी हे नवे मुख्यमंत्री होणार आहेत। पश्चिम बंगालच्या सत्ता स्थापनेचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय निरीक्षकाच्या भूमिकेत कोलकाता इथं आज आले। त्यांच्या उपस्थितीत भाजपची विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली आणि या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये सुवेंदू अधिकारींची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली। उद्या सकाळी 11 वाजता सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। 8 प्रस्ताव और समर्थन प्राप्त हुए हैं और सभी प्रस्ताव और समर्थन एक ही नाम के मिले हैं। उसके बाद दूसरे नाम के लिए भी सबको समय दिया गया, पर्याप्त समय दिया गया, मगर कोई दूसरा नाम नहीं आया है। इसलिए केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। আমাদের নেতা নরেন্দ্র মোদীজি যে গ্যারান্টি দিয়েছেন সব গ্যারান্টি পূরণ করার কাজ ভারতীয় জনতা পার্টির সরকার করবে। আমি নয়, আমরা নীতিতে ভারতীয় জনতা পার্টির সরকার করবে। কথা কম কাজ বেশি ভারতীয় জনতা পার্টি করবে। চার্জশিট প্রকাশের দিন মাননীয় নেতা অমিত শাহজি দুটো প্রতিশ্রুতি বাংলার লোককে দিয়েছেন। नवी मुंबईच्या नेरूळमधील एका लॉजवर पोलिसांनी धाड टाकत देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केलाय। 4 महिलांची यावेळेला सुटका देखील पोलिसांनी केलेली आहे। मुख्य सूत्रधारासह 3 जणांना अटकही करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।